तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चलो आजचा ब्लॉग करूया सुरू। तर आजचा ब्लॉग ना पहिल्यांदा सांगते खूप असा स्पेशल होणार आहे, कारण की मी संपूर्ण म्हणजे आपल्याला जायचं एका पार्टीमध्ये नाही करत, देवाचाच प्रोग्राम आहे, म्हणजे आयप्पा पूजेचा प्रोग्राम आहे, तर तिथे काहीतरी जायचंय। तसं तर याच्या अगोदर पण तुम्ही त्याचे ब्लॉग बघितलेच असते, पण तरी पण आजचा ब्लॉग ना खूप असा स्पेशल आहे, कारण की मी तुमच्यासोबत ना संपूर्ण असं माझं मेकअपचं ट्युटोरियल शेअर करणार आहे, संपूर्ण असं A to Z पर्यंत। की संपूर्ण असं मी साडी वगैरे घालणार आहे, त्यावरच कसं सिंपल असं मेकअप करते ना, तर संपूर्ण असा तोच काहीतरी ब्लॉग होणार आहे आजचा। आणि त्याचा पण देवाचा म्हणजे आपण तिथे गेलो पण म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल प्रोग्राम आहे, तर तो कसं काय होईल काय संपूर्ण असं मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर चलो आजचा ब्लॉग तोच आहे, नक्की इथून पुढे सुद्धा कंटिन्यू करा। आता सध्या वाजले तर 6:30 वाजले, 7-7:30च्या दरम्यान आपल्याला जायचंय प्रोग्रामला, पण मी अगोदरपासूनच तयारी सुरू केली। आता साडी घालायची मस्त अशी, तर त्यावर मेकअप वगैरे कसं काय करते ना, चलो तर तेच काहीतरी तुमच्यासोबत शेअर करते आज। तर चला आजचा ब्लॉग इथून पुढे सुरू करूया। हाय, तर चला आता कुठेतरी मेकअप करायला सुरुवात करूया आता फायनली आपली। तर चलो आता पहिल्यांदा ना मेकअपच करून घेते, नंतर काहीतरी साडी वगैरे घालून घेईन। तर चलो आता तुम्हाला सांगते तेच मी कोणते प्रोडक्ट यूज करते। काय खरं सांगू म्हणजे मी एवढे काही जास्त महाग असे प्रोडक्ट यूज पण करत नाही, आणि एवढे जास्त म्हणजे जास्त प्रमाणात नसतो माझा मेकअप, सिम्पल असा असतो, म्हणजे त्यामध्येच खूपच मस्त असा लुक होतो माझा। तर चलो आता तेच काहीतरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तेच काहीतरी म्हणजे आयप्पा पूजेच्या कार्यक्रमासाठी जायचं होतं, म्हटलं चला स्पेशल असा ब्लॉग बनवण्यापेक्षा यामध्येच तुम्हाला दाखवते माझं फुल मेकअप ट्युटोरियल कसं आहे कसं नाही। तर चला आता म्हणजे डेलीमध्ये तर आपल्या बायकांना खरंच असा टाईमच नसतो स्पेशल असा मेकअप करत बसायला, काय याला स्वतःकडे आपण दुर्लक्षच करतो खरं तर, म्हणजे घरच्या कामांमध्ये या गोष्टींना आपण स्वतःलाच वेळ द्यायला विसरत असतो। पण असं नाही तर थोडे दिवस म्हणजे असं कधीतरी असं लग्न असलं किंवा काही पार्टी वगैरे असली, काही सणसूद असला ना, मग कुठेतरी आपल्याला मेकअपचं म्हणजे लक्षात येतं, असं वाटतं चला आता एखाद्या दिवशी तरी काहीतरी मस्त केला पाहिजे मेकअप। तर चलो आता मी पण आहे ना भरपूर दिवसांपासून म्हणजे ड्रेसवरच जात होते नुसतं, तर म्हटलं चला आज कुठंतरी साडी घालून जाते, पूजा आहे यामुळे म्हटलं चला आता मस्त अशी साडी घालूया, सिंपल टिम्पलच साडी घालणार होते, अशी प्लेन अशी मस्त अशी, तर त्यामध्ये सिंपल असाच मेकअप करणार होते एकदम। तर चलो आता मेकअप करून घेऊया पहिल्यांदा। तर फर्स्ट मी आहे ना इथे लॅक्मेचं फाउंडेशन यूज करते भरपूर दिवसांपासून, ते मी काही आता ऑनलाईन घेतलेलं नाही, म्हणजे कॅन्टीनवरूनच घेतलं होतं। तर कॅन्टीनमध्ये असे कॉम्पॅक्ट वगैरे परत असे कॉस्मेटिक प्रोडक्ट ना भरपूर असे येतात कधीतरी, यामुळं मग मी घेतच असते त्यामध्ये। तर चलो आता इथं फायनली मी आहे ना फाउंडेशन लावून घेत होते मस्त अशी। आता तुम्ही म्हणता हाताने तर खरंच म्हणजे फाउंडेशन ना ब्लेंडरनी सुद्धा लावतात, पण मी ब्लेंडरनी जेवढं मी पण म्हणजे जेव्हा लावायची ना तेव्हा फुल अशी कव्हरेज म्हणजे एकदम ब्लेंड असं होत नव्हतं, तर यामुळे मी काय केलं एकदम हाताच्या सहाय्याने मस्त असं सगळीकडे ब्लेंड करून घेतलंय आता फाउंडेशन सगळीकडे लावून घेतलं। तर म्हणजे आपल्याला म्हणजे हा स्वतःच्या हाताने जर केलं ना तर मग कळतं पण कुठे काय किती जास्त प्रमाणात लावायचं काय। तर सगळ्यात पहिल्यांदा मी डोळ्याच्या खाली थोडेफार म्हणजे डार्क सर्कल असतात ना आपल्या लेडीजचे, तर यामुळे तिथं काहीतरी थोडं जास्त लावून घेतलं। तर आता फायनली तर फाउंडेशन वगैरे लावून घेतलं आणि एकदा माझं मी बघत होते आता कसं दिसतंय तोंड नेमकं आरशामध्ये। तर चला आता फायनली फुल असं सेटअप झालेला होता फाउंडेशनचा। तर आता कुठेतरी कॉम्पॅक्ट लावून घेऊया, आणि लॅक्मेचं फाउंडेशन खरंच खूपच छान आहे, यामुळं तुम्ही पण यूज करू शकतात, प्रत्येक स्किन टोनला म्हणजे सूट होईन असंच आहे काहीतरी। आणि लॅक्मेचं माझ्याकडं कॉम्पॅक्ट पण आहे जे मी घेतलं आहे आता म्हणजे कॅन्टीनवरूनच सध्या, पण ते काय मी आज लावलं नाही, मी आज हे दुसरं लावणार होते, कारण की हेच पहिल्यांदा फिनिश करून टाकायचं आहे मला। आणि थोडंफार ना आमच्या आरू मॅडमनी खेळायला घेऊन ते थोडंफार खराब पण करायचं काम चाललेलं आहे, म्हटलं चला याचाच काहीतरी संपूर्ण असा पहिल्यांदा म्हणजे उडून टाकूया यालाच, मग ते नवीन काढता येईल। तर हे कॉम्पॅक्ट आहे ना म्हणजे ब्लू हेवनचं आहे, तर हे सुद्धा खूपच छान असं म्हणजे क्वालिटी आहे याची पण, हे सुद्धा तुम्ही यूज करू शकतात नक्कीच, म्हणजे प्रत्येक स्किनला सुटेबल आहे असंच काहीतरी। आणि फाउंडेशन नाही ना लावलं तरी पण म्हणजे नुसतं कॉम्पॅक्ट लावलं तरी पण याने लुक खूपच एकच नंबर आणि छान असा येतो। तरी म्हणजे मी तरी आता 1-2 वर्ष झाले हे यूज करत होते, आता नुकतंच लॅक्मेचं घेतलंय, तर दोन्ही पण मला बेस्टच वाटले, तसं काही नाही एवढा बदल। यामुळेच म्हणजे ना आता प्रत्येकाची स्किन आहे ना वेगवेगळी असते, यामुळे ज्याला जे सूट होईल ना ते काहीतरी ते लावत जायचं। तर यामुळे मी इथं काहीतरी कॉम्पॅक्ट लावता माझ्याकडून थोडाफार बिघूड झाला, अजून काहीतरी त्याचं कॉम्पॅक्टचं म्हणजे थोडंफार अवतार बिघडून गेला माझ्याकडून, पण जो काहीतरी आरू मॅडमनी बिघडला होता ना तो माझ्याकडून अजून काहीतरी म्हणजे फुल असं म्हणजे ते आता कामातूनच गेले, तर इथून पुढे आता मला दुसरंच यूज करावं लागणार आहे। लहान लेकरं घरात असले ना, जास्त करून मुली म्हणजे आता आपले लेकरं म्हणजे लहान मुली असल्या ना त्यांचं प्रत्येक ह्योसाठी असतो, जी आई मेकअपला काही घेणार आता थोडंफार
कळीत झालं ना तर हेच असतं त्यांचं, जे ते आपण करतात ना तेच करायला जातात. आरूचं सुद्धा असंच आहे, त्याच गडबडीत नाही ती भरपूर माझे मेकअपचे प्रोडक्ट असे म्हणजे विस्कटून टाकते किंवा आपले हेच म्हणजे खराब करून टाकते, हेच त्यांचं चलत असतं. तर यामध्ये त्यांना म्हणजे छोट्याच गोष्टी असतात पण त्यांना खूप मोठा आनंद भेटत असतो त्यामध्ये. तर चलो आता हे चालूच राहते. तर यामुळंच काहीतरी ते आता ब्लू हेवनचं खराब झालं आहे आणि लॅक्मेचंच इथून पुढं मला यूज करावं लागेल. तर फायनली सिंदूर वगैरे लावून घेतला, कॉम्पॅक्ट आणि लॅक्मेचंच फाउंडेशन लावले. तर पाहू शकता तुम्ही किती छानपैकी कव्हरेज आली, म्हणजे थोडाफार ग्लो पण वाटतोय चेहऱ्यावर मस्त असा ना. तर हेच काहीतरी लावून घेतलं, मस्त सिंदूर वगैरे लावला. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपला मेकअपमधला माझा फेवरेट असा पार्ट म्हणजे ना प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग अशी टिकले लावायची, नाही तर साडी असली तर साडीवर सुद्धा. आता मी मस्त अशी पार्टीवेअर साडी घालणार होते ना शॉर्टकटमध्येच, तर यामुळेच मी त्याच्यावर मस्त अशी बारीक टिकली लावून घेतली होती, ती पण त्याच्यावर मॅचिंग असं अशीच काहीतरी. तर हे काहीतरी मला खूप जास्त आवडतं. आणि इथं माझी फेवरेट म्हणजे कलरची पिंक कलरची मी मस्त अशी लिपस्टिक लावून घेतली. पिंक कलर म्हणजे खूपच छान दिसतो आपल्या लेडीजला लिपस्टिकमध्ये, तसे प्रत्येक कलर दिसतात. पण चलो आता पार्टीवेअर म्हटलं गुलाबीच लावून घेतला मस्त असा. आणि त्याच लिपस्टिकच्या सहाय्याने मस्त असं मी लगेच आय शॅडो त्याचा म्हणून उपयोग केला, लगेच तेच थोडंफार लावून घेतलं. आणि इथं थोडी चिक्सवर पण मस्त असं थोडंफार टॅप टॅप केलं, आपलं मस्त असं ग्लो थोडाफार असं गुलाबी ग्लो पण येईन बघा. आता एका लिपस्टिकमध्ये आपला किती मेकअप प्रोडक्ट वाचले आणि किती मोठा मेकअप पण झाला आपला मस्त असा ना. तर चलो आता फायनली मी मस्त अशी कुठेतरी रेडी झाले होते. आणि आजचा लुक मेकअपचा कसा वाटलाय ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चलो आता पार्टीला जायचं म्हटलं मग तर इयरिंग वगैरे घालणंच आहे, बाकीचं सगळं काम करणारच आहे. तर आता स्वयंपाकाचा सगळ्यात मेन म्हणजे आज मला टेन्शन नव्हतं, यामुळं मी फ्री असं मेकअप वगैरे आरामात चाललेला होता माझा. तर इयरिंग वगैरे घालून घेतले मस्त असे. तर आता मला इथं साडी घालायची होती, हे काहीतरी साडी हे, तर यावर हे ब्लाऊज आणि साडी हे दोन्ही पण मी ऑनलाईनच घेतलेलं आहे. तर याची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी देईन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही घेऊ शकता. सिम्पल मस्त अशी पार्टीवेअर. आणि आता खरं तर ह्याच साड्या ट्रेंडमध्ये चालल्यात आता, म्हणजे बायका सगळ्यांना ह्याच साड्या घालायला खूप जास्त आवडते. म्हणजे एकदम लूज वेट आहे, म्हणजे एकदमच वेट नाही, बिलकुल एकदम हलकी फुलकी आणि आपण सहजपणे कॅरी करू शकतो. त्याचबरोबर लेकरं सोबत असले ना मग आपल्या बायकांना माहिती आहे आपल्याला साड्या मग घालायचं खूप टेन्शन होत असतं. म्हणजे आता साडी घालून गेलं मग साडी सांभाळणार का लेकरं सांभाळणार हेच काहीतरी. यामुळं मी ना अशी सिम्पल साड्याच घालते आता एवढ्यात, कारण की मला पण आवडलं थोडंफार तिकडे गेलं का इकडं तिकडं पळतीच्या मागं तिला हँडल कर हे काहीतरी जमत नाही साडीत नाही. यामुळं तर हे दोन्ही पण मी ऑनलाईनच घेतलं होतं, अगदी कमी किमतीत आणि मस्त अशी क्वालिटी पण आहे. मी खूप वेळा पार्टीमध्ये यूज केलेली आहे, तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली पण असं का आहे म्हणून ही. तर चला आता मस्त असं सगळं काही लुक वगैरे मी नवीन असा क्रिएट केला, छानपैकी हे जमलं. आणि आता आरू मॅडमला पण मस्त असं तयार करून दिलं मस्त असं. तर ते आता फायनली इथं पूजेमध्ये काहीतरी आलो. आता याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी सविस्तर असे हे म्हणजे पूजेचे कार्यक्रम वगैरे शेअर केलेले आहेत, यामुळं यावेळी ना एवढं असं स्पष्ट असं मी काही घेतलं नाही, सगळा काही क्लिअर. खरं तर म्हणजे मेकअपचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता कम्प्लिटली, तोच काहीतरी केला आहे. आणि हा थोडंफार आपली क्लिप जोडली, मंदिरामध्ये मस्त अशी पूजा वगैरे झाली, सगळी काही आरती वगैरे केली. आणि यावेळी ना थोडी म्हणजे जास्त एवढी काही गर्दी नव्हती, मागच्या वेळी फुल म्हणजे गर्दी होती मंदिरात, कारण की बऱ्याचशा फॅमिली आता सुट्टीलाच गेलेल्या आहेत यामुळं. आणि हे बघा आता एक नंबर तर आमच्या आरू मॅडम तिचे पप्पाच मस्त असे जेवायला बसलेत. तर ते काहीतरी इथं मस्त असं जेवण्याचं कारण म्हणजे जेवणाचा कार्यक्रम चालला होता, खूपच छान मस्त असं जेवण होतं. तर सगळ्यात मेन म्हणजे ना मला पहिल्यांदा काय आवडत नव्हतं पण आता खूप जास्त आवडते. तर चलो आता इथं आमचे भाऊ म्हणत होते स्पेशली व्हिडिओ घ्या, यामुळे त्यांच्या हट्टानुसार घेतला होता. आता फायनली घरी यायला थोडे 9 साडेनऊ झालते. तर चलो आता मस्त रील वगैरे बनवल्या आम्ही, या मेकअप केलता यामुळं. तर त्यासुद्धा केल्यात आपल्या चॅनलवर अपलोड, तर तुम्ही ते सुद्धा नक्की पाहू शकतात. तर चला आता आजचा ब्लॉग असाच होता, कसा वाटला ना सांगा नक्की कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चलो.